नमस्कार भावा बहिणींनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी सविस्तर माहिती म्हणण्यापेक्षा सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत आणि काही प्रश्नांचं उत्तरसुद्धा पाहणार आहोत। तर सर्वात मोठी अपडेट याची आहे की नारी शक्ती ॲपमध्ये आपण चुकीने एखादे डॉक्युमेंट जरी अपलोड केले असाल तर सध्या तरी त्याच्यात काही बदल करता येणार नाही। मात्र चिंता करू नका, येणाऱ्या 2-3 दिवसात नारी शक्ती ॲपमध्ये एडिटचं एक महत्त्वाचं सेटिंग येणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात बदल करता येईल। आता भावा बहिणींनो, आपल्याला वाटत असेल की हे मला कसं माहीत, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कालच ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचं ऑनलाईन मीटिंग झालेलं आहे आणि त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये मी सुद्धा सामील होतो। तर त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये उच्च अधिकाऱ्यांमार्फत असं सांगितण्यात आलं आहे की आपण नारी शक्ती ॲपमध्ये याच्या अगोदर अर्ज भरले असाल आणि त्या अर्जामध्ये जर आपण चुकीने एखादी डॉक्युमेंट जरी अपलोड केले असाल तर त्याच्यामध्ये सध्या काहीच बदल करता येणार नाही। मात्र त्या अधिकाऱ्यांमार्फत असं सांगण्यात आलं आहे की 2-3 दिवसामध्ये या नारी शक्ती ॲपमध्ये एडिटचं ऑप्शन 100% येणार आहे आणि ज्यावेळी एडिटचं ऑप्शन येईल त्यावेळी आपण म्हणजे चुकीने जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले असाल त्याच्यामध्ये आपण बदल करू शकाल। अंगणवाडी सेविकांप्रमाणेच आशाला सुद्धा प्रति अर्ज पैसे मिळणार का, पण ते कोण देणार, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्या समजा लक्षात येऊन जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माहितीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेचे आता आयोजन होणार आहे। या योजनेबद्दल माहिती दिली जाईल आणि फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून ते कशा दूर करता येईल त्याचं नियोजनसुद्धा उच्च अधिकाऱ्यांमार्फत केल्या जाईल। भावा बहिणींनो, व्हिडिओ लेट घेतो पण माहिती ग्रेड देतो, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेच्या अजूनही काही महत्त्वाच्या प्रश्नांचं आपण उत्तर पाहू। तुम्ही पण कामात व्यस्त आहेत, जास्त वेळ घेत नाही, तर चला डायरेक्ट मुद्द्यावर येतो। सर्वात पहिला प्रश्न, माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणतेही अधिकृत वेबसाईट आहे का? नाही। आपण नारी शक्ती ॲपद्वारेच ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा आपल्याला फॉर्म भरता येत नसेल तर आपल्या गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन फॉर्म देऊ शकता, म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे आपण आपले कागदपत्र जमा करू शकता। जर कोणी म्हणत असेल की मी शासनाच्या वेबसाईटवर तुरंत भरून देईल पण त्याच्यासाठी फी लागेल, असे म्हणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या नांदी लागून स्वतःचं नुकसान करू नका आणि असं जर कोणी करत असेल तर आपण तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊ शकता। प्रश्न दुसरा, नारी शक्ती ॲपद्वारे मी स्वतःचं फॉर्म स्वतः भरू शकतो का? होय, याच्यासाठी तुम्हाला नारी शक्ती ॲप डाउनलोड करावं लागेल, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं प्रोफाईल बनवावं लागेल आणि त्यानंतरच आपण फॉर्म भरू शकता। प्रश्न तिसरा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे, मी स्वतःचा फॉर्म तर भरला आहे, मात्र माझ्या कुटुंबातल्या इतर बहिणींचं फॉर्म मी भरू शकतो का? उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे। चला समजून घेऊ, टेन्शन घेऊ नका। तर पहा, नारी शक्ती ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला प्रोफाईल बनवावं लागतं। प्रोफाईलचं शेवटचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये नारी शक्ती प्रकार निवडा हा ऑप्शन येतो। याच्यावर आपण कोणता प्रकार निवडता याच्यावर अवलंबून आहे आपण इतर बहिणींचा फॉर्म भरू शकता किंवा नाही। चला अजून सविस्तर समजून घेऊ। बहिणींनो, नारी शक्ती ॲपमध्ये ज्यावेळी आपण आपलं प्रोफाईल बनवता त्यावेळी आपल्याला आपलं संपूर्ण नाव लिहावं लागते, जर आपल्याकडे ईमेल असेल तर ईमेल द्यावं लागते, मोबाईल नंबर द्यावा लागते, आपलं जिल्हा तालुका निवडावा लागते आणि सर्वात शेवटचं जे ऑप्शन आहे नारी शक्ती प्रकार निवडा। तर या नारी शक्ती प्रकारमध्ये एकूण 10 ऑप्शन आहे। सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती ज्याला आपण CRP म्हणतो, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू, अशी एकूण 10 प्रकार आहेत। तर इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या 10 प्रकारपैकी जर आपण सामान्य महिला हे जर ऑप्शन निवडलं तर फक्त मात्र आपण या ॲपद्वारे फक्त स्वतःचंच फॉर्म भरू शकता, जर सामान्य महिला निवडलं तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण सामान्य महिला म्हणून हे नारी शक्ती प्रकार निवडलं तर फक्त आपण स्वतःचंच फॉर्म भरू शकता, इतर बहिणींचं भरू शकणार नाही। जर आपण बचत गट अध्यक्ष असाल, बचत गट सचिव असाल, बचत गट सदस्य असाल किंवा आशा वर्कर असाल आणि आपण जर ते ऑप्शन निवडलात, म्हणजे आपण बचत गट अध्यक्ष असाल तर बचत गट अध्यक्ष हे ऑप्शन निवडा, बचत गट सचिव असाल तर बचत गट सचिव हे ऑप्शन निवडा आणि सदस्य असाल तर सदस्य हे ऑप्शन निवडा। जर आपण हे ऑप्शन निवडलं तर आपण आपल्या फॉर्मसोबतच नारी शक्ती मध्ये आपण इतर बहिणींचा सुद्धा फॉर्म भरू शकता। आलं लक्षात? प्रश्न चौथा, माझ्या आधार कार्डवर आणि TCवर जन्मतारीख वेगवेगळे आहे,
तर चालेल का? नाही. मग करायचं काय? तर पहा, या योजनेचं फॉर्म भरण्यासाठी 2 महिन्यांचं मुदत आपल्याकडे आहे. तेव्हा आपल्या TCमध्ये किंवा जन्मदाखल्यामध्ये जी जन्मतारीख आहे तीच ओरिजिनल आहे. तेव्हा आपला आधार कार्ड आपल्या जवळच्या आधार सेतू केंद्रात जाऊन आपल्या जन्मतारखेसोबतच आपलं स्वतःचं मोबाईल नंबर आपल्या आधारसोबत लिंक करा. 24 तासात अपडेट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमधून आधारचं प्रिंट काढून घ्या आणि त्यानंतरच अर्ज भरा. प्रश्न 5वा, माझ्याकडे फिजिकल रेशन कार्ड नाही, तेव्हा डिजिटल रेशन कार्ड चालेल का? नाही. आपल्याला फिजिकलच पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. समोरची बाजू आणि कुटुंबातील सदस्यांचं नाव असलेली शेवटची बाजू. प्रश्न 6वा, माझ्याकडे 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड नाही, मग मला या योजनेचा लाभ मिळणार नाही का? मिळणार. ते पण नक्की मिळणार. आपल्याला 2.5 लाखाच्या आत असलेलं उत्पन्न दाखला काढावं लागेल. 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड जाऊ द्या, उत्पन्न दाखला असेल तरी चालेल. प्रश्न 7वा, माझं नवीन लग्न झालं आहे, या योजनेचा लाभ मला मिळेल का? आपलं नवीन लग्न झालं असेल तरी काही हरकत नाही. आपल्याकडे शाळेचा TC किंवा जन्म प्रमाणपत्र या 2पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेलच. त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट निवडा आणि उत्पन्न दाखला. आधार कार्ड सर्वांसाठी कंपल्सरी आहे. नवीन लग्न झाल्यामुळे आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर अजूनही वेळ आहे. मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या आणि आपलं माहेरकडलं जे आधार आहे ते घेऊन आधार केंद्रात जाऊन सासरकडलं आधार कार्ड काढून घ्या. प्रश्न 8वा, कोणत्या बँकेचे खाते पुस्तक जोडू? पोस्ट खाते चालेल का? बहिणींनो, तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं खातं जोडू शकता. सोबतच पोस्ट बँकेचे खातेसुद्धा चालेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या आपल्याकडे कोणत्याही बँकेचे खाते पुस्तक नसेल तरी आपण फॉर्म भरू शकता. खाते पुस्तक असेल तर अपलोड करा, सध्या नसेल तर फॉर्म भरून घ्या, नंतर लगेच काढून घ्या. मात्र आधार कार्डशी आपलं खातं लिंक असणं फार महत्त्वाचं आहे. प्रश्न 9वा, मी फॉर्म भरला आहे आणि सबमिट पण केलं आहे, मात्र चुकीने काही डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे, आता काय करू? तर पहा बहिणींनो, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, सध्या तुम्ही काही करू नका. येत्या 2-3 दिवसात नारी शक्ती ॲपमध्ये एडिटचं ऑप्शन येणार आहे. त्यावेळी आपण चुकीने जे काही केले असाल नंतर त्याच्यात बदल करू शकता. मात्र प्रोफाईल बनवतावेळी आपण नारी शक्तीच्या ऑप्शनमध्ये जर आपण सामान्य महिला निवडली असाल तर फक्त आपण आपल्याच स्वतःच्या फॉर्ममध्ये बदल करू शकता, इतर महिला सदस्यांच्या नाही. आपण सेतू किंवा अंगणवाडी सेविकेकडून भरून घेतले असाल तर त्यांच्याकडून दुरुस्त करून घेऊ शकता. प्रश्न 10वा, महिला बचत गट अध्यक्ष किंवा सचिव माझी लाडकी बहीण योजनेचे इतर महिला सदस्यांचे फॉर्म भरू शकतात का? होय. मात्र एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे आपण महिला गटाचे अध्यक्ष असाल किंवा सचिव असाल तर यामध्ये प्रोफाईल बनवतेवेळी नारी शक्ती प्रकारच्या ऑप्शनमध्ये सामान्य महिलाऐवजी आपण तिथे बचत गट सदस्य किंवा सचिव हे ऑप्शन निवडा. प्रश्न 11वा, प्रति अर्ज 50 रुपये अंगणवाडी सेविकांना शासन देणार आहे, तेव्हा आशा सेविकांनासुद्धा मिळणार आहेत का? आशा सेविकांना सध्या तरी शासन 1ही रुपया देणार नाही, तसला जिहारसुद्धा नाही. मात्र ग्रामपंचायत लेवलमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आहे की होत असेल तर ग्रामपंचायत सामान्य फंडातून आशा सेविकांना प्रति अर्ज 10 ते 20 रुपये देण्याचा विचार करू शकते. हे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे. जर ग्रामपंचायतीनं मनात घेतलं तर सामान्य फंडातून प्रति अर्ज आशा सेविकांना 10 ते 20 रुपये देऊ शकतात, असं पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी ग्रामपंचायतीला दिलेलं आहे. आता बहिणींनो, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची सूचना, परत असताना घाई गडबडीत फॉर्म भरू नका. अगोदर सर्व डॉक्युमेंट्स गोळा करा, फोटो काढून मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि नंतरच फॉर्म भरा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या तरी फक्त 5 MB पर्यंतचे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकतो. 5 MB पेक्षा जास्त असेल तर डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही. तेव्हा आपले सर्व डॉक्युमेंट्स 5 MBच्या आत बसेल याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांविषयी आपण उत्तर पाहिलं. उत्तर उपयुक्त होते का? जर खरोखरच उपयुक्त होते असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्याला या योजनेबद्दल आपल्या मनात काही शंका असेल तर नक्कीच निसंकोच आपण कॉमेंट करून विचारा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ग्रामपंचायतच्या कायद्याविषयी, ग्रामपंचायतीच्या कायद्याविषयी आणि महत्त्वाचं म्हणजे शासकीय योजनेविषयी सुद्धा माहिती मिळत असते. तेव्हा या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाच्या JRसाठी, नवीन अपडेटसाठी आपण माझ्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.